सर्वांना सरनमोदेश गुरुजी को आदेश। आजच्या या विशेष भागामध्ये आपण दैनंदिन दिनचर्येमध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या आपण एकदम इझिली फॉलो करू शकतो आणि ते केल्या सुद्धा पाहिजेत, त्यावरती आधारित हा व्हिडिओ असणार आहे। आज अशा मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या नित्यक्रमामध्ये रोजच्या वागण्यामध्ये खऱ्या अर्थी तर करायला हवेत, बदल घडवला पाहिजे। बऱ्याच वेळा विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न असतो की देवपूजा करताना, अनुष्ठान करताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असावे। शास्त्रानुसार आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की देवपूजा करताना आपलं जे मुख आहे हे पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे, हे शुभ मानले गेलेलं आहे। तर दक्षिण दिशा ही तीव्र मानण्यात आलेली आहे। जेवढे तीक्ष्ण कार्य असतील किंवा उग्र साधना असतील, उग्र देवी देवता पूजन असेल, इवन पितृपूजन असेल, हे दक्षिण दिशेकडे तोंड करून केले जाते। म्हणून काय मग दक्षिण दिशा अशुभ आहे की काय, याचा अर्थ असा होत नाही आहे। दक्षिण दिशा ही पूर्व तथा उत्तर दिशेप्रमाणे शुभच दिशा आहे, परंतु ती पॉवरफुल यासाठी मानण्यात आलेली आहे का तर त्या दिशेकडे तोंड करून केली जाणारी कोणतीही साधना अनुष्ठान असेल हे उग्रता वाढवणारे आणि लवकर प्रसन्नता देणारे सुद्धा निश्चितपणे असते। यानंतरचा रोजच्या वापरामध्ये आपण जो देवी देवतांना प्रसाद दाखवतो, हा प्रसाद सुद्धा आपण तांब्याच्या पात्रामध्ये, तांब्याच्या ताटामध्ये दाखवला तर तो उत्तम मानला गेलेला आहे। तांब्या या धातूवरती मुळामध्ये वर्चस्व हे सूर्यग्रह देवतेचे मानण्यात आलेले आहे। त्यामुळे ताम्र म्हणजे ज्याला आम्ही तांब्या म्हणतो, या तांब्याच्या पात्रामध्ये, तांब्याच्या प्लेटमध्ये, तांब्याच्या पेल्यामध्ये देवी देवतांना दाखवला जाणारा जो प्रसाद असतो त्याला देवता आनंदाने ग्रहण करतात आणि प्रसन्न होतात अशी मान्यता आहे। त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे तांब्याच्या पात्रामध्ये दाखवला गेलेला प्रसाद हा उत्तम मानला गेलेला आहे। यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येतो की झोपताना कोणत्या दिशेकडे तोंड करून झोपावे। खऱ्या अर्थी जर पाहिलं तर झोपताना आपले जे शिर आहे, आपले जे तोंड आहे, मुंडके आहे, हे एकतर पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे आपण करून झोपायला हवे। उत्तर तथा पश्चिम दिशेकडे जर आपण मुंडके करून झोपले तर आयुष्य क्षीण होते किंवा रोगांची उत्पत्ती होते असे मानण्यात येते। आपले जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे सुद्धा त्या विरोधाभास परिस्थितीमध्ये वाहत असते, असं सुद्धा शास्त्रीय विधान किंवा प्रूव्ह हे झालेलं आहे। त्यामुळे विशेषतः प्रयत्न करा की आपले जे शिर आहे एक तर पूर्वेकडे किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपण्याचा। आता तोंड करून झोपण्याचा याच्यामध्ये अनेकांना डाऊट येईल, मग आमचा चेहरा समोर तिथं असायला हवा की आपले मस्तिष्क, आपले जे मस्तिष्क आहे त्याची दिशा, या अनुषंगाने आपण ह्या गोष्टी समजून घ्याव्यात। प्रयत्न केला पाहिजे की सूर्योदयाच्या नंतर आपण न झोपण्याचा, सूर्यास्त होईपर्यंत। परंतु धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक वेळा दुपारी झोपणे, थोडासा पॉवर मॅप घेणे, या गोष्टी आपण पाहतो। अनेक व्यक्तिरेखा ते करतही असतात ज्यामुळे थोडीशी एनर्जी त्यांच्यामध्ये वाढते। पण पहा, आयुर्वेदिक शास्त्र असेल किंवा चरक संहिता असेल याप्रमाणे जर खऱ्या अर्थी विचार केला तर सूर्योदयाच्या नंतर झोपणे हे मुळामध्ये रोगांना वाढवणारे सुद्धा समजले गेलेले आहे आणि प्रकृतीला अनेक पद्धतीच्या चुकीच्या पचन संस्थेवरती परिणाम करणारे, हृदयावरती परिणाम करणारे सुद्धा बदल सूर्योदयानंतर जे व्यक्तिरेखा झोपत राहतात या व्यक्तिरेखेवरती पाहण्यात सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे की फार तर आपण 6 वाजण्याच्या पूर्वी, सूर्योदयाच्या पूर्वी उठण्याचा, देन आफ्टर आपण आपले सर्व कार्य करू शकता। याच्यानंतर जेवताना आपले मुख हे कोणत्या दिशेला असावे। प्रयत्न केला पाहिजे की पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा या दोन्हीपैकी जी दिशा असेल त्या दिशेकडे आपण मुख करून जेवण करण्याचा। पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण करणे सहसा आपण टाळले पाहिजेत। जेवण करत असताना शक्यतो मौन राहून जेवण करणं हे उत्तम मानले गेलेलं आहे। जेवण करताना आलेलं जे अन्न आहे त्याला जास्त वेळ तिष्ठत ठेवू नये, पटकन किंवा तात्काळ ते प्राप्त करावे, सेवन करावे, हे सुद्धा सत्य मानण्यात आलेलं आहे। आणि अन्नाची कधीही आपण निंदा करू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्या शास्त्रामध्ये मांडले गेलेलं आहे। त्यामुळे दिशा कोणती असावी जेवण करताना, तर एक तर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे आपण तोंड करून जेवण केले पाहिजे। प्रयत्न हा सुद्धा केला पाहिजे की सूर्यास्ताच्या नंतर जेवण न करण्याचा, कारण सूर्यास्तानंतर जी आपली पचन इंद्रिय असते, पचन संस्था असते, याच्यावरती सुद्धा परिणाम होत असतो। ज्या अनुषंगाने एक हवन किंवा भट्टी किंवा यज्ञ कुंड चालते त्या अनुषंगाने आपली पचन संस्था आरोग्यावरतीही कार्यान्वित असते, ज्याच्यावरती सर्वस्वी अधिकार हा सूर्याचा मांडला गेलेला आहे। त्याच्यामुळे सूर्यास्तानंतर जेवण करणे हे कुठेतरी शरीराला घातक, आयुची क्षीणता म्हणजे आयु नष्ट करणारी, पुण्य नष्ट करणारी मानण्यात आलेली आहे। त्यामुळे कमी जेवण्याचा तर प्रयत्न केलाच पाहिजे। प्रयत्न हा सुद्धा केला पाहिजे की सूर्यास्तानंतर कमी जेवण्याचा किंवा न जेवण्याचा। याचबरोबर घरामध्ये पाळीव प्राणी असतील किंवा बाहेर कुठेतरी प्राणी दिसले तर कधीही एखाद्या प्राण्याला, मुक्या जनावराला ओलांडून जाऊ नये, हे सुद्धा आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। साधकाने
किंवा भक्ताने, त्याचा शत्रू जरी कोणी असेल तर त्या असलेल्या शत्रूच्या चांगल्या गुणांचा स्वीकारसुद्धा केला पाहिजे. याच्यानंतर बऱ्याच जणांना माहीत नसलेले परंतु तितकेच महत्त्वपूर्ण असलेले ज्ञान मी आता तुम्हाला सांगत आहे. आपण एखाद्या देवी देवतांच्या मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये दर्शन घेतो, दर्शन केल्याच्या नंतर आपण प्रदक्षिणा मारतो. बेसिकली विचार केला तर कोणीही 1 किंवा 3 वेळा प्रदक्षिणा कोणत्याही मंदिरामध्ये मारत असतो. शिव मंदिर जर सोडले तर महादेवाच्या मंदिराला फेरी ही अर्धी असते. त्यामुळे आपण कोणत्याही मंदिरात गेला तर 1 किंवा 3 फेरी बेसिकली आपण मारतो. परंतु शास्त्रामध्ये काही देवी देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याचे सुद्धा विधान हे आपल्याला मिळतात. विशेषतः विष्णू मंदिरामध्ये 4 प्रदक्षिणा मारण्याचं विधान सांगण्यात आलेलं आहे. गणपती मंदिर असेल तर गणपती मंदिरामध्ये 3 प्रदक्षिणा मारण्याचं विधान आहे. देवी असेल, देवीच्या मंदिरामध्ये 1 प्रदक्षिणा मारण्याचं विधान आपल्याला सांगितलं आहे. तर महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धी फेरी असते, हे तुम्ही सर्वजण जाणूनच आहात. एवढंच नव्हे तर सूर्यदेवतेचं जर मंदिर असेल तर सूर्यदेवतेच्या मंदिराला 7 फेऱ्या मारण्याचं किंवा 7 प्रदक्षिणा मारण्याचं विधान सुद्धा आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण डेली देवांची पूजा करतो. घरामध्ये देवारा असेल, देवाऱ्यामधल्या सर्व देवी देवतांची पूजा करतो. पूजा झाल्याच्या नंतर सुद्धा दिवा कोणत्या दिशेला ठेवावा, कोणत्या दिशेला ठेवू नये असा प्रश्न मनामध्ये येतो. काहींच्या घरामध्ये तुपाचे दिवे असतात, काहींच्या घरामध्ये तेलाचे दिवे असतात. तर काहींच्या घरामध्ये तूप आणि तेल दोन्ही पण दिवे हे स्थापित असतात. शास्त्राप्रमाणे देवाच्या उजव्या बाजूला तुपाच्या दिव्याचं स्थान हे सांगितलेलं आहे. म्हणजे जिथे तुमचे देवता देवी विराजमान असतील, देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा असावा, तर देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा असावा असं आपल्याला धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पूजा करत असाल, केल्याच्या नंतर दिवा लावण्याच्याच वेळेमध्ये किंवा दिवा लावताना तुम्हाला प्रश्न जर मनामध्ये येत असेल की दिवा नक्की मग देवाच्या उजव्या बाजूला ठेवू की डाव्या बाजूला ठेवू, तर याचं उत्तर तुम्हाला आता मिळालेलं असेल. तुपाचा दिवा असेल तर उजवीकडे आणि तेलाचा दिवा असेल तर तुम्ही डावीकडे ठेवू शकता. या अनुषंगाने हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. याचबरोबर तुम्ही हा सुद्धा प्रयत्न करू शकता की रोजच्या तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी असेल, त्याचबरोबर निमचे पत्ते म्हणजे कडुलिंबाचा थोडासा पत्ता किंवा पाला असेल, हे सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करा. जमलंच तर थोडीशी हळद पाण्यामध्ये टाकून आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. किंवा काहीच नाही जमलं तर खडे मीठ येतं, थोडंसं खडे मीठ घालून पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये होते काय तर आपल्या शरीरामध्ये किंवा शरीरावरती असलेली नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार हे बरेच वेळा आपल्याला ग्रसित करत असतात. वारंवार तुम्ही अपसेट राहत असाल, मनस्थिती उदास होत असेल, मन खिन्न होत असेल, सर्व असून सुद्धा मनामध्ये अनेक वेळा काहीच न करण्याची इच्छा अनेकांच्या मनामध्ये वारंवार राहत असते. मग बर्डन असू शकते, कामाचे प्रेशर असू शकतात किंवा कोणत्याही पद्धतीचे टेन्शन, चिंता या असू शकतात. कुठे ना कुठे या गोष्टी आपल्या मनावरती आणि शरीरावरती सुद्धा इफेक्ट या करत असतात. त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे की दैनंदिन दिनचर्यामध्ये आपण जीवन जगत असताना ज्या आज तुम्हाला मी छोट्या छोट्या 9-10 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तर तुम्ही आत्मसात कराच. त्याचबरोबर दिवसाची सुरुवात ज्या अनुषंगाने आपण आंघोळ करून करतो, ताजेतवाने होतो, त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असेल, हळद असेल किंवा ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करा. चातुर्मासमध्ये तर विशेषतः आवळ्याने केले गेलेल्या स्नानाला अधिक फलदायी मानले गेलेलं आहे. हे आयुर्वेदिक स्नानसुद्धा समजलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पाण्याच्या रोजच्या बादलीमध्ये, बकेटमध्ये एक छोटासा आवळा टाकून सुद्धा स्नान करू शकता. निश्चितपणे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु या परिणामकारक सिद्ध होतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आशा आहे आजच्या भागामध्ये छोट्या परंतु अगदीच छोट्या परंतु तुम्हाला महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला. चॅनलच्या माध्यमातून सदैव तुम्हाला सत्य असेल, चांगल्या गोष्टी असेल, देवी देवतांची माहिती असेल, आध्यात्मिक ज्ञान असेल, सात्विक देवी देवता पूजन असेल, हे सर्वदैव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अनेक व्यक्तिरेखा येतात, चॅनल पाहतात, व्हिडिओसुद्धा ते लाईक करतात, हाईपसुद्धा करतात. व्हिडिओला तुम्ही हाईपसुद्धा करत जावा. हाईप केल्यामुळे अनेक लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होते. जसं तुम्ही लाईक करता त्याच्याच साईडमध्ये हाईप नामक एक बटन आहे किंवा त्याला तुम्ही प्रेस करून व्हिडिओला हाईप देऊ शकता. अनेक व्यक्तिरेखा येतात, लाईक करतात परंतु सबस्क्राईब करायला विसरतात. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करायचं. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.